माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर माझ्यासोबत खूप मोठा किस्सा घडला. मम्मीला खोटं बोललो की माझ्याकडे चावीच नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे पार्थ ब्लॉग्स. आणि आज आपण चाललेलो आहे राजगडला. आपली सोलो ट्रिप आहे आज. ही आपली गाडी, ह्याच्यावरती आपण जाणार आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूयात. गणपती बाप्पा मोरया. आणि ड्राईव्ह करताना हेल्मेट घाला मित्रांनो, खूप आवश्यक आहे हेल्मेट असणं. मित्रांनो, आता माझ्यासोबत खूप मोठा किस्सा घडला. मी इकडून आलो, ह्या रस्त्याने मी पहिल्यांदाच आलोय पहावे घाटाने. आणि इथं फुल हा रस्ता बंद आहे. तर मी एवढ्यातून गाडी माझी बाहेर काढली. गाडी गुतली होती पण मी कशी बशी काढली. थोडस इंडिकेटर चालाय वाकडा, पण काय नाही, इट्स ओके, चालू शकतं. पण मित्रांनो, इकडून येऊ नका. रस्ता पण एवढा काय खास नाही. काय डॉगेश आहे. तर आता आपण राजगडला पोहोचलेलो आहे. आता आपण मी पाली दरवाजाला गाडी इथं पार्क केली. तिथं तो एक काका होते, त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेतली कसं काय. तर आता इथून ट्रेक आहे, 1-1.5 तासाचा ट्रेक आहे. तर बघू, सकाळचे 6 वाजलेत. रोज ठरवत होतो आज जाईल उद्या जाईल, पण असं धाडच होत नव्हतं मनातून. पण आज म्हणलं काही होऊ देत, आज जायचंच. मम्मीला खोटं बोललो 5 वाजता आलोय म्हणून, पण मी 4:15 वाजताच आलेलो आहे. मम्मीचा मला आत्ताच फोन आलता, काही कसा पोचला का. तर तिला म्हणलं पोचलो. आणि त्यात आपण मराठी आहेत, आपण नाही राजांचे गड किल्ले फिरणार तर कोण फिरणार. त्यामुळं या आयुष्य आपल्याला सारखं नाहीये. राजांचे गड किल्ले फिरा, जेवढे तुमच्याकडून होऊ शकतात ना तेवढं फिरा. कारण आत्ताच्या जनरेशनला खूप महत्वाचं आहे. जर मी किल्ले नाही ना फिरलो तर मी माझ्या पुढच्या पिढीला काय सांगणार की काय कोण होते शिवाजी महाराज. त्यामुळं जर मी केलं तर ते करतील. त्यामुळं सगळ्यांनी गड किल्ले फिरा. अजून उजेडलं नाहीये, आत्ता वाजलेत 6:30 6 कमी आहेत. हे सगळं खालचं दिसतंय आपल्याला. राजगड अख्खा अंधारात आहे. चांगला व्ह्यू पाहायला भेटलं तर आपलं नशीब. असली थंड हवा सुटली ना, इतकं भारी वाटतंय की काय सांगू तुम्हाला. आयुष्यपत रे देवा, राजगड एवढं सुंदर काहीच नाही. पाली दरवाजाच्या जवळ आलोय आपण. इथून पुढे गेले की पाली दरवाजा आहे. मग आपण फोर्ट मध्ये एंट्री करतो. आत्ता थेट समोर पाली दरवाजाच्या पुढे आहे मी. तुम्हाला बघायचे काय दृश्य दिसतंय भाई. पाली दरवाजाला पोचलोय आता. किती वाजले असतील, 1-1.25 तासाचा ट्रेक केला असेल, 1 तासाचा. आत्ता पोचलो पाली दरवाजा. हे 2 मित्र माझ्या आधी आलेले, ते चढते देत, तुम्ही पाहू शकता. पाली दरवाजातून आपण थोडं वर आलो की आपल्याला हा एक दरवाजा पाहायला भेटतो. हा माझ्या मते मुख्य दरवाजा असेल गडाचा, माहित नाही, कन्फर्म नाही, पण तरी असं मला वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण पद्मावती माचीवर पोचलेलो आहे. आणि माझ्या सुंदर असला सनराईज होतोय ना, आयुष्यपत. थांबा तुम्हाला दाखवतो, 2 मिनिट थांबा. अरे यार काय सुंदर आहे, थांबा.
फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स आहे. मी सोलो आलोय, नाही तर मित्रांबरोबरच 2-3 फोर्ट फिरलेलो आहे. हे आय थिंक 4 फोर्ट फिरलो असेल, पण फर्स्ट टाइम मला असलं बघायला भेटलंय, ते बी राजगडवर. हे वाक्य खरं आहे की राजगड कधीच नाराज करत नाही. भाई आज मी बघितलं असलं सुंदर व्ह्यू, असला सनराईज झालाय की मी तर नो शपथ रे. राजगडला या, घरी बसू नका, आपल्या राजांचे किल्ले फिरा. हे सुंदर तर तुम्हाला कुठंच पाहिलं नाही भेटणार. समोरच सूर्य सनराईज होतोय. अरे यार काय दिसतंय ना. थोडस मित्रांनो नर्वस होतोय मी, मला सुचत नाही काय बोलू काय नको, कारण फर्स्ट टाइम असल्यामुळे तुम्ही थोडस समजून घेऊ शकता, है का नाही. लाइक करने का ब्रो, सब्सक्राइब भी करने का. सब्सक्राइब करो और मेरे ब्लॉग ऐसे ही देखो, तुम्हारा भी भला हो जाएगा और मेरा भी. मला जायचं होतं सुवया माचीवर, पण मी तुमच्या बरोबर बोलत नादात बारे किल्ल्यावर आलो. अहो दे बारे किल्ला फिरू पाहिला, हाय का नाही. ही समोर दिसते ती सुवया माची, भारी आहे ना. तुम्हाला सोपं वाटतंय का राजगड चढणं म्हणजे? कोणाचं बी काम नाही. सांगा आता कसं आहे, कसं चढाव. अहो दे चढू, आपण मराठी आहेत. हाय बाले किल्ल्याचा दरवाजा. आत्ताच आपण बाले किल्ल्याच्या दरवाजावर पोचलेलो आहे. तर बाले किल्ला फिरू पाहिला, मग सुवया माचीवर जाऊ. ब्रह्मेश्वर मंदिर. आपल्याला बाले किल्ल्यावर आलो ना की आपल्याला पाहायला भेटत. आपण दर्शन घेऊ, मग पुढचा ट्रेक करू. मध्ये आपल्याला असं काहीतरी बघायला भेटत. महाराजांची मूर्ती आणि शंकराची पिंड आहे. आपण बाले किल्ला चढून ब्रह्मेश्वराचं दर्शन घेऊन थोडं वर आलो ना, इथूनच चढून आपल्याला समोरच सदर बघायला भेटते. मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का रे कधी आलं की अरे मी इथून चाललोय, कधी राजे इथून गेले असतील का. मी आत्ता वाटेने आलोय, तिथून कधी राजे आले असतील का. ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो आपल्यासाठी. आपण मराठी म्हणून जन्म घेतला, हे आपलं भाग्य. बघवा असाच कायम फडकत राहा. हे राजवाड्याच्या अवशेष आहेत. कसा असेल ना आपल्या राजांचा राजवाडा, किती सुंदर असेल. काय तवा आहे सदर भरत असेल, किती सुंदर. इथं समोर आपल्याला माची बघायला भेटते. सुमारे 25 वर्ष आपल्या स्वराज्याची राजधानी ही राजगड होती. राजाराम महाराजांचा जन्म सुद्धा राजगडवरच झालाय आणि सईबाईंचे निधन सुद्धा राजगडवरच झालेले. म्हणजे हा काहीतरी थांबा, मुरुंब देवाचा डोंगर असं काहीतरी ह्या डोंगराचे नाव होते. त्याच्यावर आपल्या राजांनी हा राजगड बांधला आहे. ह्याला 3 माची आहेत तिन्ही बाजूला, एक पद्मावती माची, एक सुवया माची आणि एक संजीवनी माची आणि एक बाले किल्ला. जसं ऊन वाढतं ना तसं चालूशी वाटत नाही. त्यामुळे तुम्ही कधी ट्रेक करता नाही ना, सकाळचं लवकर करून निघत जा. म्हणजे काय होतं, जसं ऊन वाढेल ना तसं चालूशी वाटत नाही, एनर्जी डाऊन होते. त्यामुळं लवकरच तुम्ही शक्यतो ट्रेक करत जा. पद्मावती माचीवरून आपण सरळ सरळ आलो ना की इथून सुवया माचीला रस्ता जातो आणि हा रस्ता जातो बाले किल्ला. तर बाले किल्ला तर आपण पाहिला, तर सुवया माची जाऊन येऊ. आपण सुवया माचीकडे चाललो होतो, पण काय विषय आलाय, बॅटरी आता स्विच ऑफ होणार आहे. मोबाईल एवढी चार्जिंगच नाही. सकाळी माझ्या लक्षातच नाही चार्जिंग करायचा. तर सॉरी, मी संजीवनी माची आणि सुवया माचीचं तुम्हाला शूट नाही दाखवू शकत, पण मी तुम्हाला वरतून दाखवतले. सुवया माची आणि संजीवनी माची बघितली आणि मला आत्ता आठवतंय की माझ्याकडे चावीच नाही. ह्याला समजत नाही काय बोलायचं, गाडीची चावी नाहीये. दोन्ही खिशात पण चावी नाही, बॅगेत पण चावी नाही.
तर एवढं टेन्शन आलंय, समजतच नाही काय करू काय नको. आणि मग बॅटरी बी 10% घरून मम्मीचं फादरचं फोन येतात, त्यामुळे एवढी मला बॅटरी ठेवावीच लागणार. त्यामुळे मी शूट पण नाही केलं संजीवनी माचीचं सूर्या माचीचं. भाई कुछ अच्छा करने जाए तो फिर ये कांड क्यों हो जाता है भाई. कुणी लिंब फिरावलेत भाई. बास भाई, काही बी कला लावून सोडताल का. आत्ता एक आजोबा भेटलेले मला खाली उतरत असताना. त्यांचं वय कमीत कमी 70+ असेल भाई. ते जर राजगड चढू शकतात आणि तुम्ही घरी बसताय म्हणजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हा बरोबर आहे का नाही. अक्षरशः त्यांना बघून मला असं हे वाटलं ना की मी अजून कितीतरी असे ट्रेक करू शकतो की ते त्यांचं एवढं वय असून ते करू शकतात. तर मी तर फक्त आत्ता 18 आहे. येणाऱ्या काळात खूप काही तुम्हाला नवीन नवीन बघायला भेटेल ब्लॉग मध्ये. पण आत्ता किस्सा चावीचा आहे आपला महत्वाचा. चला पहिलं खाली. हे बघा एवढं सामान डोक्यावर घेऊन चढते ते किती अवघड आहे ना मित्रांनो. आपण काय नाही, आपण एक आपली बॅग घेतली तरी आपल्याला चढवत नाही. पण हे कसे यांचं रोजचं काम आहे. हे काय असं नाही की एकदा गेले ते अवघड आहे. आता आलोय बेस पॉइंटला. आता मला आहे ना माझी गाडी समोर दिसते, फक्त तिला चावी असली पाहिजे भाई, बास. नाही तर आता माझी अशी अवस्था होणार आहे ना भाई. जो पण नजर लावतोय ना भाई, बास कर भाई. अजून काय तुला पाहिजे, संपवतो का आता मला भाई. नजर नको लाव भाई. मत कर लाला, मत कर. लय बेकारी झाले. एका काकांनी चावी काढून ठेवली माझ्या गाडीची. तर भाई कसं आभार मान. जाऊन आलो, धन्यवाद बर का. आम्ही गडबडीत असतो. चावी भेटली आपल्याला आत्ता खाली माहिती फाटलेली, पण नशीब त्या काकांनी काढून ठेवली होती. कारण मी आलो तर गाडीला बघतोय तर गाडीला ती चावी नव्हती भाई. असं करू नका मित्रांनो, लक्षात ठेवा. मी अशीच एक रायगडला बी चावी घालवलेली. काहीतरी खाऊ नाश्ता करू आणि मग जाऊ. पोहे, राजगडचे पोहे. तर नाश्ता करून झाला, आपली चावी पण आपल्याला भेटली. आता निघायची वेळ आली. राजगड हा परत येईल, पण आता मोबाईलला चार्जिंग 5-6% आहे. मग ब्लॉकची एंडिंग इथंच करू का, आहे का नाही मित्रांनो. तर जे कोणी बघताय, माझे मित्र असतील, कोण बाहेरचे पब्लिक असेल, कोण असेल, तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट करा तुम्हाला कसे ब्लॉग बघायला आवडतील. हा ब्लॉग कसा झालाय मी अपलोड करेल 1 तारखेपर्यंत, 1 जानेवारीला अपलोड करेल. पण तुम्ही मला सांगा की मी काय इम्प्रूव्ह करू आणि तुम्हाला काय बघायला आवडेल, आहे का नाही. तर चला भेटूयात. ही आपली गाडी, चावी मिळालेली आपल्याला आणि जाऊ आता. चला बाय मित्रांनो, सबस्क्राईब कर.